ऑटिझम म्हणजे नेमकं काय आणि पालकांनी काय ओळखायला हवं? ऑटिझम म्हणजे स्वमग्नता, म्हणजेच अशी मुलं अनेकदा त्यांच्या स्वतःच्याच विश्वात जास्त गुंतलेली असतात. आजूबाजूच्या लोकांपेक्षा वस्तूंमध्ये त्यांना जास्त रस असतो. कधी कधी ते प्रमाण इतकं जास्त असतं की त्यांच्या घरच्यांना असं वाटायला लागतं, अरे याला ऐकायला येतंय का नाही. तुम्हाला माहिती आहे का, अल्बर्ट आइन्स्टाईन लहान असताना अनेकदा स्वतःच्याच विश्वात जास्त गुंतलेला असायचा. म्हणजे आजूबाजूच्या लोकांपेक्षा त्याला वस्तूंमध्ये जास्त इंटरेस्ट होता आणि कधी कधी तो इतकाच त्याच्या जगात असायचा की त्याच्या घरच्यांना असं वाटत होतं की याला ऐकायला येतंय का नाही. यालाच ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता म्हणतात. ऑटिझम हा काही संसर्गजन्य आजार नाही आणि तो पालकांच्या चुकांमुळे सुद्धा होत नाही. ही मेंदूच्या विकासाची एक वेगळी पद्धत आहे. म्हणून ऑटिझममध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकर निदान आणि अर्ली इंटरव्हेन्शन. जितक्या लवकर आपण योग्य असेसमेंट करून इंटरव्हेन करू, तितकी पुढे मुलाच्या डेव्हलपमेंटची शक्यता चांगली राहते. बाळ अगदीच लहान असताना सुद्धा ऑटिझमची हिंट मिळू शकते. जसं की साधारण 2 महिन्याचं बाळ आईकडे पाहून रिटर्न स्माईल करत नाहीये, 6 महिन्यांचं झाल्यावर सुद्धा आय कॉन्टॅक्ट कमी आहे, हसत गप्पा मारत नाहीये, 1 वर्षाचा झालाय तरी साध्या गोष्टी समजत नाहीये किंवा मिनिंगफुल शब्द बोलायला सुरुवात केलेली नाहीये. हे सगळं काही फायनल डायग्नोसिस नसलं तरी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा वेळी अजिबात वेळ न घालवता एखाद्या अनुभवी पेडियाट्रिशियन किंवा चाइल्ड स्पेशालिस्टकडून किंवा डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियनकडून असेसमेंट करून घेणं खूप गरजेचं आहे. आजूबाजूचे लोक काय म्हणतील यापेक्षा पालक म्हणून आपल्या बाळाचा विचार आधी करा. थांबा, मोठं झालं की ठीक होईल, यात वेळ घालवू नका. कारण आज घेतलेला छोटा निर्णय बाळाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटवर मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करू शकतो. या विषयाबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट करा किंवा DM करा.